मी आता बारामतीतल्या गोजोबावी या गावात आहे आणि तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे तुम्हाला हे जे घर दिसतंय इथून 50 मीटर अंतरावर आज सकाळी अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला, ज्यामध्ये अजित पवारांचा दुर्दैवी मृत्यू झाला। विमानाचा अपघात पाहिल्यानंतर जे काही नागरिक त्या ठिकाणी मदतीसाठी जावले त्यापैकीच एक या महिला आहेत। आपण त्यांच्याशी बोलूयात, नेमकं काय घडलं होतं आणि त्यांनी नेमकं काय पाहिलं हे आपण त्यांना विचारूयात। किती वाजता नेमका अपघात झाला आणि तुम्ही काय पाहिलं? 8:45 वाजता झालेलं। मी निकिता टोळे, गोजोबावी गाव। 8:45ला हे झालेलं। आम्ही बाहेर उभा होती गोट्यापाशी आणि पहिल्यांदा आले एरोप्लेन आणि ते पहिल्यांदा पाहिलं असं पुढेपर्यंत गेलतो, असं म्हणजे चांगलं त्यांनी उड्डाण केलं, चांगलं चाललेलं। पण ते रिटर्न नंतर माघारी गेलं आणि जाताना मग ते गावाकडे रिटर्न फिरून गेलं। त्यांना लँडिंग करायचं होतं, पाठीमागं धावपट्टी तिथं लँडिंग करतात। मग जरा असं वरून जायचं थोडंसं, ते जरा खालूनच आलं। मी जरा त्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे का काही देव जाणं माहित नव्हता, पण जरा असं ते व्हायरल होत होतं आणि असं खालून खूप चाललेलं वायबल आणि असं खूप खालून चाललेलं। खालून जाताना असं म्हणजे मी प्रत्यक्षात लाईव्ह असं पाहिलं की ते असं अचानक आलं असं तिथं असं म्हणजे धावपट्टी त्याला। तेव्हा तुम्ही कुठं उभ्या होत्या? ठीक आहे, इथं समोर उभे होते, चाललेले आवरायचंच आमचं। आणि मग ते चाललेलं आवरायचं, मग त्यात आल्यानंतर ते असं धडकलं पट्टीला, क्रॅश झालं। बरोबरच असं एका सेकंदात असं मोठा स्फोट झाला असे सगळे पार्ट सगळे उडून पडले आजूबाजूला आमच्या घराच्या पाठीमागे एवढ्या परिसरात। खूप घाबरलेलो, म्हणजे काय करावं काय आम्हाला सुचत नव्हते। आणि ती घटना म्हणजे एवढी ही होती ना धक्कादायक, हे म्हणजे आम्हाला सुद्धा खूप याची भीती होती। पण तरी पण म्हणजे आम्ही त्यातून थोडा म्हणजे प्रयत्न करत होतो की म्हणजे कमी झाल्यानंतर गेलो तिथून। मग अग्निशामक आले, त्यांनी विझवलं। त्यांची सभा होती दादांची, ते सभेनंतर त्यांचे ते सभा म्हणजे त्यांच्या अगोदर सगळी तयारी असते, मग त्यांचे ते सिक्युरिटी ते सगळे आलेले, PA पोलीस, मग ते आले लगेच 5 ते 10 मिनिटातच आले। ते तरी काय करू शकणार ना, एवढी मोठी आग। मग त्या आगीनंतरच स्फोट झाला असं ते आतमध्येच त्यांचं म्हणजे डेड बॉडी झालेली। आणि तुम्ही बघितलं इथं प्रत्यक्ष अजित पवारांना बघितलं तुम्ही? हा, डेड बॉडी पाहिलेली त्यांची। पाणी घेऊन गेलतो आम्ही बादलीने मदत करण्यासाठी, म्हणलं तेवढीच कोण असले, आम्हाला माहिती नव्हते दादा होते, म्हणलं तेवढीच कोणी असेल मदत झाली असतील चांगले तर आपण मदत करू त्यांना, म्हणजे असे जवळ आहे म्हणून गेलतो। ते मग गेलो आम्ही, तर मग बादल्या घेऊन पाणी, आता एवढे विमान तर विझवता येत नाही, पण ते जर साईडला उडून पडले नंतर ना, ते असं पाणी वगैरे टाकलं। मग ते अशी पाहिले आम्ही समोरून बॉडी, ते असं चेहरा ना दिसत नाही, म्हणजे असं विद्रूप झालेला दिसतच नव्हता असं। मग तुम्ही कसं ओळखलं की हे अजितदादा आहेत, कसं ओळखलं? आम्ही नाही पाहिलं, त्यांचे ते PS आणि ते त्यांचे बॉडीगार्ड वगैरे होते वाटतं, मग त्यांनी ते वॉच गॉगल ते पाहिलं। आम्ही अशी म्हणजे निम्मीच अशी म्हणजे पूर्ण जळालेली अशी पांढरी शुभ्र फुगलेली अशी बॉडी होती, अशी म्हणजे आगीतून कसे ते असे फुगल्यावरती फुटतं तसं ते म्हणजे ते झालेलं असं फुगलेली बॉडी, ते पाहिली आम्ही। आणि नंतर ना मग ते म्हणले कापड की वगैरे काहीतरी आणा गुंडाळण्यासाठी, मग आम्ही कापड नवीन ब्लँकेट वगैरे नेली, अँब्युलन्स आले, त्यांना ते गुंडाळलं आणि नेलं। ते नेल्यानंतर आमच्या लक्षात आलं, म्हणजे तिथं बोलत होते की हे दादा होते, तर खूपच मला धक्का बसला। हा ना, म्हणजे असं त्यांचे असे काहीच नव्हतं, दुगदुगी नव्हती किंवा बोलण्यासाठी। किती जण होते तुम्ही बघितलं? किती लोक त्या ठिकाणी पडले होते? 6 होते। 6 होते, त्यातून दादा आणि कोण होते दुसरे म्हणजे दुसरा रोड आहे तिथून खालून काढले जवळून, आणि नंतर 4 आहे ना ते पट्टीवरून नेले त्यांना, अँब्युलन्स आले। विमानाची आग, जो काही स्फोट झाला त्यानंतर आग किती वेळ होती, तुम्ही किती वेळानंतर त्या ठिकाणी पोहोचलाय? म्हणजे 10-15 म्हणजे आम्ही म्हणजे असं पाहिलं लांबूनच, पण ते चांगली 10-15 मिनिटं तरी आग होती, जळत होती। आणि ते स्फोट पहिल्यांदा फर्स्ट टाइम झालं जोरात, आणि नंतर त्याच्यानंतर 2-4 वेळा असे छोटे बार झाले त्यातून, म्हणजे अशी जवळ जायची पण भीती होती, म्हणजे असं कोण तिथं जाऊ शकत नव्हतं, त्या जागेत तुम्ही असला तरी जाऊ शकत नव्हतं तिथं, म्हणजे असली अवस्था झालेली। मग जरा कमी होत आल्यानंतर होती आग, कमी झाल्यानंतर गेलो आम्ही मग ते पाणी वगैरे नेलं बादलीने। मग आमच्या बादलीने काय होणार होतं थोडेच, पण ते मदत करण्यासाठी गेलो आम्ही। आणि ते मग दादा म्हणजे होते, ते बॉडी पाहिली, ते खूप वाईट झालं। तर आपण पाहू शकता बारामतीत जे विमानतळ आहे, विमानतळाहून 1 किलोमीटर अंतरावर खरं तर ही दुर्घटना घडली। आणि हे गोजेबावी गाव आहे, मी आता ज्या ठिकाणी उभा आहे तिथून 50 मीटर पाठीमागे अजित पवारांचं विमान आज पहाटे कोसळलं।
आज सकाळी 8:10 मुंबई विमानतळावरून त्यांचं हे विमान या बारामतीच्या दिशेनं त्या विमानानं उड्डाण केलं होतं. खरं तर जिल्हा परिषदेची निवडणूक सुरू आहे, त्यामुळे प्रचाराचं नियोजन होतं आणि त्यासाठी अजित पवार आज बारामतीत येणार होते. 8:50 त्यांचं विमान बारामती विमानतळावर उतरणार होतं. मात्र विमान उतरण्याच्या काही मिनिटं आधीच ही दुर्घटना घडली.